मंत्री भरत गोगावले कथित व्हिडिओ प्रकरणी महाडमध्ये शिवसेना आक्रमक। रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचा कथित व्हिडिओ काल शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी माध्यमांसमोर दाखवत गोगावले यांच्यावरती गंभीर आरोप केले होते। या प्रकरणाचे तीव्र पडसाद आज रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये उमटल्याचे पाहायला मिळाले। महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला। विरोधक रडीचा डाव खेळत असून त्यांनी या सर्व प्रकाराची माफी मागावी, अन्यथा अब्रू नुकसानीच्या कारवाईला सामोरे जावे असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। एकंदरीत शेकाप पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांनी विचित्रपणे ज्या पद्धतीने नामदार भरत गोगावलेंवरती जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याचा पहिल्यांदा शिवसेना पक्षाच्या वतीने मी जाहीरपणे निषेध करते। आज बघितलं तर शेकाप पक्ष हा रायगड जिल्ह्यामध्ये संपुष्टात आलेला पक्ष आहे आणि मग कुठेतरी केलेला हा केविलवाणा जो प्रयत्न आहे, म्हणजे आज नामदार भरत गोगावले यांची आज आपण रायगड जिल्ह्यामध्ये एक ओळख म्हटली तर आज गोरगरिबांचा नेता आणि कष्टकरी दिनदुबळ्यांचा नेता म्हणून आज त्यांची ओळख आहे। आणि मग ते कुठेतरी आता आज झालेला विधानसभेला असणारा जो काही पराभव आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत की आज पक्षाला लागलेली गळती आहे, या सगळ्या गोष्टी समोर दिसल्यामुळे केवळ आपला पक्ष वाचवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे, त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतोय। तर मला असं वाटतं त्यांनी जाहीरपणे ह्या आज जो व्हिडिओ प्रसारित झालेला आहे प्रसार माध्यमांसमोर, ते एकंदरीत बघताना असं वाटतं की हा फेक व्हिडिओ आहे। म्हणजे आता पावले साहेबांनी सुद्धा सांगितलं की नामदार भरत गोगावले यांचं एक निशाणी आहे की त्यांच्या हातामध्ये एक ब्रेसलेट असतं। तर मला वाटतं व्हिडिओ बनवताना सुद्धा आपण काय बनवतो हे लक्षात घेतलं पाहिजे। एखाद्या लहान मुलाला सुद्धा कळेल तो व्हिडिओ कसा फेक आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांनी जाहीरपणे या सगळ्या गोष्टीची माफी मागावी, नाहीतर मग अब्रू नुकसानीच्या दावेला सामोरं जावं।